आपण आता एक कार्विंग करतोय, कलिंगडावरती एक आपण फूल तयार करतोय. आता आपण पुढे बघूया. आता इथे बाहेर पण मला पाकळ्या काढायच्या आहेत, तर त्या मी कशा काढणार आहेत? मी त्याला थोडासा असे एक सर्क्युलर कट्स देणार आहेत, त्याच्यामुळे त्याला डेप्थ पण मिळेल आणि दिसायला ते छान दिसतील. याला असं पाकळीचा शेप देतोय मी. त्याचबरोबर हा बाजूचा भाग आहे तो काढून घेणार आहे. अल्टरनेट अशा या पाकळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. एवढं बघायचं फक्त की त्याचा जो साईज आहे पाकळ्यांचा तो साधारणपणे एका लेअरमध्ये सारखाच असला पाहिजे. तो खूप जास्ती कमी जास्ती व्हायला नको. अजून इथे 2 पाकळ्या होतील. 2 पाकळ्याच्या हिशोबाने याला कट करून घेऊया आपण. आता ही या रांगेमधली ही शेवटची पाकळी आहे. बस याला आता आपण सगळा हा भाग काढून घेतलेला आहे आणि हा एक लेअर आपला झालेला आहे. आता मात्र या 2 पाकळ्यांच्या मध्ये पुढचा लेअर येणार आहे. त्याच्या आधी मी थोडंसं याला लेवल करून घेतो. आता मगाशी आपण जसे कट्स दिले तसेच इकडे पण आपण कट्स देतोय. थोडेसे मी डीप देणार आहे कट. आणि ही जी पुढची पाकळी आहे ती पण आपण पहिल्या पाकळीप्रमाणेच करून घ्यायची आहे. थोडासा वेळ लागतो या सगळ्या गोष्टींना, पण एकदा जर आपण असं काही डिस्प्ले तिथे कुठेही आपल्या पार्टीला किंवा फंक्शनला लावला तर बघून छान वाटतं, सगळ्यांना आवडतं. तर त्या दृष्टीने आपल्याला अशा प्रकारचे डिझाईन्स किंवा अशा प्रकारचे प्रेझेंटेशन करता येतील. इथपर्यंत सगळं झालेलं आहे आपलं. आता तसा बेसिक पॅटर्न झालेला आहे आपला. आता फक्त याला हायलाईट्स करायचे आहेत आपल्याला. हायलाईट कसे करणार ते आपण वेगळे कट्स देऊन याला हायलाईट करू आपण, किंवा वेगळे असे पॅटर्न्स पण करता येतील आपल्याला. अशा प्रकारचं डिझाईन पण इथे करता येईल आपल्याला. आणि बाकी आता आपल्याला याचे स्टार करून घ्यायचे आहेत संत्र्याचे. आपलं जे कार्विंग आहे ते तयार झालेलं आहे. ह्याच्यावर थोडं पाणी मारतो. असं काय केलं तर त्याच्यावर थोडं मधनं आपल्याला पाणी मारायला पाहिजे, म्हणजे ते फ्रेशनेस त्याचा टिकून राहतो. हे प्रेझेंटेशन, हे कार्विंग कसं केलं आहे याची पाहूया एक झलक.